सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली असणारे अतिक्रमण विभागाने अधिकृत परवानाधारक मनाबाई विलास जाधवर व राजेंद्र विलास जाधव यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय निकषाचे कोणतेही पालन न करता अनधिकृतरित्या बेकायदेशीर अतिक्रमण करून त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित ठेवले आहे। याबाबत सविस्तर बोलण्यासाठी अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये त्यांनी त्याचा मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 आंदोलनाचा इशारा देखील दिला। मानव राजेंद्र विलास जाधवर आहे, राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा अध्यक्ष, पीडीत आहे। हे दोन लायसन माझे आहे। मी ह्या लोकांना लाच न दिल्यामुळे पहिले यांनी माझं आले गाडीवर, मला यांनी हॉटेलची मागणी केली, माझं हॉटेलचे बिल भरा म्हणले। मी हॉटेलचे बिल भरलं 3350 रुपये हे हॉटेलचे बिल। मग त्यानंतर ते रोज यायला लागले, मला शेण दे, कपडे दे, बाटली दे, बुटे दे। मग मी वैतागून मी राष्ट्रीय सद्भाव यांना अँटी कंप्लीट केली आणि सुनील पवार साहेबांकडे गेलो की मला हे लोक त्रास द्यायला लागले। पण 9 तारखेला यांनी अँटी पत्र पाठवून दिलं की यांच्यावर कारवाई करा 9 तारखेला। पण ह्या लोकांनी 19 तारखेला यांनी माझ्यावरती कारवाई केली की तू आमची कंप्लीट काय केली 19 तारखेला अँटी कंप्लीट काय केली। यांनी मला न्याय द्यावा, यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। पुणे महानगरपालिकेतले जे पत्र विभाग आहे 2006चा शासनाचा जीआर आहे, ओव्हरहेड केबल आणि अंडरग्राउंड केबल बाबत जीआर आहे। त्या अनुषंगाने 2021ला मुख्य सभेमध्ये ठराव पास केलेला आहे, ज्या ओव्हरहेड केबल आहेत त्या अंडरग्राउंड कराव्या आणि त्यांच्याकडनं ज्या अनधिकृत आहेत दंड वसूल करावा। याच्याबाबत एक कंपनी अपॉइंट केलेली होती। कंपनीने 18,085 किलोमीटरची केबल अनधिकृत असा अहवाल दिलेला आहे। त्याची जी रक्कम येते आहे ते 1838 कोटीची आहे आणि ही 1838 कोटीची रक्कम जी आहे पत्र विभागाचे अधिकारी, विधी विभागाचे अधिकारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी हे कोणी वसूल करत नाहीये। त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत परंतु कोणत्याही कोर्टात दावे दाखल करत नाहीये। पत्र विभाग, विधी विभाग आणि विद्युत विभाग आणि त्यावेळेसचे तत्कालीन जे आयुक्त आहे विक्रम कुमार हे सगळ्यांनी संगनमत करून ते कंपनीला मदत करतात। जे अनधिकृत केबल आहेत त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही। राजेंद्र जाधवर यांच्यावरची कारवाई झालेली आहे, त्याच्यामध्ये जबाबदार असलेले अमोल नवाण, रवी आडे, नरुले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश दिलेले त्या निर्देशाचं कोणतंही पालन न करता, पंचनामा न करता, त्यांना नोटीस न देता बेकायदेशीर कारवाई केलेली। हा म्हणजे अप्रत्यक्ष दरोड्याचा प्रकार आहे आणि त्यांना पाठीशी माधव जगताप यांनी घातलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहे, कारवाई करण्यापूर्वी नोटीस द्यायची असती, पंचनामा करायचा असतो। कोणताही पंचनामा न करता त्याच्यावर म्हणजे तुम्ही अँटी करप्शनकडे आमची तक्रार का केली म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आमचं 13 तारखेला आंदोलन याच्यासाठी आहे की माधव जगताप सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला ज्याच्यावर अनेक आरोप आहे, प्रधान सचिवांनी सुद्धा पत्र दिल्यानंतरही त्याला टॅक्स खातं कसं काय दिलेलं आहे तुम्हाला, या भोंगळ कारभाराविरुद्ध, प्रशासनाविरुद्ध आणि आयुक्त जो मनमानी कारभार चाललाय त्याच्या विरुद्ध आमचं 13 तारखेला आंदोलन आहे आणि माधव जगतापांकडून हा कार्यभार काढून घेण्यात यावा आणि शासनाच्या एका अधिकाऱ्याकडे हे देण्यात येईल। याबाबत आमचं आंदोलन 13 तारखेला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे। तुम्हाला गेल्या वेळोवेळी पुणे महापालिका आयुक्त, अतिक्रमण विभाग ह्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन उपोषण करून जे पुणे शहरामध्ये जे शासनाचा जे जीआर आहे केंद्र शासनाचा की दर 5 वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे, पण ह्या जीआरची पुणे महापालिका अंमलबजावणी करत नाही आणि जे पुणे शहरामध्ये 1,22,000 इनलिगल स्टॉल आणि लिगली लायसन धारक फक्त 22,000 आहेत। तर हे इनलिगल स्टॉल कुठून आलेत, कोणाच्या दयाधर्मने आलेत असं मी पुणे महापालिकाच्या आयुक्तांना विचारतोय आणि हे वेळोवेळ पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी वेळोवेळ हे प्रश्न केलेले आहेत। पण आता ऋषिकेश अभिमत सावंत, अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था। माझी मागणी सर्वात प्रथम मागणी आहे की आपले जे उपायुक्त टॅक्सचे आत्ता सध्या माधव जगताप यांच्याकडनं तो टॅक्स काढून घेऊ, त्यांना कोणत्या तरी अकार्यकारी पदावरती बसवण्यावर आणि त्या ठिकाणी एक आपला शासनाचा एक चांगला माणूस आणून ठेवण्यावर। तर दुसरी मागणी अशी की मी एक स्वतः पीडित आहे या ह्याच्यात अतिक्रमणला, कारण की माझाही स्टॉल जवळपास 2017 पासून आजपर्यंत बंदच आहे।
आणि मी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळं त्यांनी अजूनही माझ्या स्टॉलवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि मी जे माधव जगतापांवरती आरोप लावलेले त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. मागणी एकच आहे की उपायुक्त माधव जगताप यांच्याकडनं तो पदभार काढून त्या ठिकाणी एक शासनाचा कर्तव्यदक्ष अधिकारी आणून बसवतो. मी सलीम बाबा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. मागील 15-20 वर्ष समाजकार्य करत असताना या ठिकाणी आपल्या पुणे शहरामध्ये जेवढे पुलं आहेत त्या पुलांना विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्याचा टेंडर निघाला होता. तर या ठिकाणी बऱ्याच अशी पुलं आहेत की त्या ठिकाणी विद्युत रोषणाई गायब झालेल्या आहे. तर राजश्री सेतू जे डेंगळू पूल आहे कुंभारवेल चौकात, त्या चौकात ज्या पुलाला विद्युत रोषणाई होती ते पुलाचं विद्युत रोषणाई मागील 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून त्या ठिकाणी नाही आहे. त्याचा वाचा फोडण्यासाठी मी वारंवार विद्युत अभियंताकडे गेलो, त्यांना पाठपुरावा केला की सदर बाबा त्या ठिकाणी विद्युत नाही आहे, तुम्ही एवढं मीटर बिल कसं काय पास केलं. तर मला या ठिकाणी उडाउडीची उत्तरं या ठिकाणी विद्युत अभियंत्यांनी दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी सहकार्य या ठिकाणी दर्शवलं नाही आहे. त्याच्याविरुद्ध मी आज पत्रकार परिषद तुमच्यासमोर घेत आहे. माझी मागणी एकच आहे की तुम्ही बजाज इलेक्ट्रिक कंपनी जी नावाजलेली कंपनी आहे संबंध भारत देशामध्ये, त्या कंपनीला तुम्ही 1.5 कोटी 1,34,00,000 रुपये राजश्री शाहू सेतू पुलाचं जो टेंडर आहे विद्युत रोषणाईचा 1,34,00,000 रुपयाचा तो टेंडर आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सबशेल फेल झालेला आहे. ती विद्युत रोषणाई चोरी गेली काय गेली त्याबाबत तुम्ही शिवाजीनगर न्यायालयामध्ये शिवाजीनगर पोलीस चौकीला त्याबाबत तक्रार पण आहे, त्याची परत पण माझ्याकडे आहे. मग असा ऑफर केल्यानंतर तुम्ही कुठेतरी ते बजाज इलेक्ट्रिक कंपनीला पाठीशी घालताय आणि कुठेतरी तुमचं साटेलोटे आहे. याच्यामध्ये भ्रष्ट असे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांची बदली या ठिकाणी 100% व्हायला पाहिजे.